नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. मृत्यूनंतर मृतदेहाचा अंत्यविधी केला जातो. मात्र जालन्यातील एका डॉक्टर दाम्पत्याने आपल्या 5 दिवसाच्या बालकाचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यासासाठी दान केला. ही प्रक्रिया जालन्यातील संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडली. मृतदेह देताना आईने आपल्या मृत बाळाचं चुंबन घेऊन काळजावर दगड ठेवत हा मृतदेह डॉक्टरांच्या स्वाधीन केल्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले होते. जालना शहरात प्रथमच प्रीमॅच्युअर मृत बाळाचं वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करण्यात आल्याची स्तुत्य घटना घडली आहे. सोनाली उदय दहिबाते यांना दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रीमॅच्युअर बाळाचा जन्म झाला होता. जन्मानंतर प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बाळाला संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील NICU विभागात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बाळाला वाचवण्यात अपयश आलं. या दुःखद प्रसंगातही बाळाचे वडील डॉक्टर उदय दहिबाते यांनी समाजापुढे आदर्श ठेवत मृत बाळाचा देहदान करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी बाळाचा देह जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुपूर्द करण्यात आला. हा निर्णय डॉक्टर बळीराम बागल, डॉक्टर कैलाश राजगुरू आणि डॉक्टर शिवदास मिरकड तसेच डॉक्टर सईदा अफरोज, डॉक्टर प्रतिमा कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या स्तुत्य उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणाला मोठी मदत होणार असून देहदानाबाबत समाजात जनजागृती होण्यास निश्चितच चालना मिळणार आहे. जालना शहरात घडलेल्या या घटनेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खरं तर मी सर्वप्रथम ज्या बाळाचं देहदान करण्यात आलं त्याचे आईवडील म्हणजे डॉक्टर दाम्पत्याचं मी मनापासून अभिनंदन करतो की इतक्या दुःखाच्या प्रसंगी पण त्यांनी एक समाजासाठी खूप एक चांगला निर्णय घेतला. ज्या निर्णयामुळं एक समाजात जनजागृती व्हायला मदत होईल आणि देहदान जे करण्यात आलं त्याचा उपयोग आपल्या जालन्यातलं जे नवीन झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्याचा खूप चांगला सदुपयोग होणार आहे. तरी हे डॉक्टर दाम्पत्य व त्यांच्या सर्वच कुटुंबाला मी हॉस्पिटलतर्फे खरंच धन्यवाद देतो व असाच सामाजिक आदर्श बाकीच्यांनी त्यांच्याकडून घ्यावा हे मनोगत व्यक्त करतो. जालन्यातील मान देवळगाव परिसरात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. आयशर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये. जालना शहरालगतच्या मान देवळगाव परिसरातील जालना मान देवळगाव महामार्गावर आज दुचाकी आणि आयशर वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार मनोज ज्ञानेश्वर बिडके वय 25 वर्ष राहणार चांदाई इको यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात विकास ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार आयशर आणि दुचाकीची जोरदार टक्कर झाल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून मनोज बिडके यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोघेही युवक चांदाई इको येथे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. वाहतूक नियमांचं पालन करणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणं किती महत्वाचं आहे याची पुन्हा एकदा जाणीव या अपघातातून झाली आहे. काय पेशंट आलाय त्याच्यामध्ये एक जण डेट आहे, एक जण जखमी आहे. काय घटना आहे? आमच्याकडे शासकीय सामान्य रुग्णालय जालनामध्ये 2 पेशंट आले 2:35च्या सुमारास. एकाचं नाव होतं विकास विष्णू ढाकणी. तो इंजर्ड होता, जखमी होता. त्याला उजव्या हाताला आणि उजव्या पायाला मार आहे. आपण त्याला एक्सरे ऍडवाइस केलेला आहे. अस्थिरोग तज्ञ त्याच्यावरती अभिप्राय देतील. आणि दुसरा एक इसम आला 2:40च्या सुमारास. त्याचं नाव आहे मनोज ज्ञानेश्वर बेडके, वय 25 वर्ष. तो ब्रॉड डेड आणला गेला, म्हणजे आला तेव्हाच तो मृत अवस्थेत होता. तर जखमीवर उपचार सुरू आहेत आणि मृत व्यक्तीला पोस्टमॉर्टमसाठी मॉर्चरीमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. काय नाव आपलं? माझं नाव डॉक्टर अपूर्वा गजानन यादव. मी इथे कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर म्हणून आहे सध्या. शहागड ग्रामपंचायतीने शासकीय योजना आणि विकास कामांमध्ये केलेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले. या आंदोलनाची दखल घेत भाजपा नेते सतीश घाडगे यांनी मंगळवारी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
शहागडच्या विकासाशी निगडीत असलेल्या ग्रामस्थांच्या मागण्या आणि ग्रामपंचायतीवर केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप हे अत्यंत गंभीर आहे. विकास कामात झालेली अनियमितता प्रशासनानं गांभीर्यानं घेणं गरजेचं असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचं उपोषणकर्त्यांनी सतीश घाडगे यांना सांगितलं. यावर सतीश घाडगे यांनी अंबड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना संपर्क करून या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी आणि ग्रामस्थांच्या मागण्या निकाली काढण्याच्या सूचना केल्या. यावर गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मागण्यांबाबत तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, आंदोलक आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनानं दिलेल्या आश्वासनानंतर आता आंदोलक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जालन्यात महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि शाश्वत उपजीविकेचा आदर्श ठरणाऱ्या उजास ग्रीन क्लॉथ पॅड मॅन्युफॅक्चरिंग युनिटला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. बचत गटातील महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या उपक्रमामुळे जालना जिल्हा आज राज्यभरात एक सकारात्मक उदाहरण म्हणून पुढे येतोय. या प्रकल्पाचा दुसरा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जालना येथे कार्यरत असलेल्या उजास ग्रीन क्लॉथ पॅड मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उजास मासिक पाळी विषयक आरोग्य उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या ट्रस्टची स्थापना अद्वैतेशा बिर्ला यांनी केली आहे. संपूर्णपणे बचत गटातील महिलांद्वारे चालवण्यात जाणारे हे युनिट दामिनी शहरी स्तरीय संघ आणि जालना महानगरपालिका यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत सुरू करण्यात आले. या वर्धापन दिन कार्यक्रमाला वंदना मगरे महापौर जालना महापालिका, राजेश राऊत उपमहापौर, नंदा गायकवाड उपायुक्त आणि केशव कानपुडे सहाय्यक आयुक्त, उजासच्या प्रमुख पूनम पाटकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि उजासची टीम उपस्थित होती. अवघ्या 2 वर्षात या युनिटमध्ये 1,11,000हून अधिक पर्यावरणपूरक, पुनर्वापर योग्य आणि रसायनमुक्त उजास ग्रीन क्लॉथ पॅडची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून बचत गटातील महिलांना दरवर्षी सुमारे 19 लाख रुपयांचे एकत्रित उत्पन्न मिळत असून प्रत्येक महिलेला सन्मानजनक आणि शाश्वत उपजीविकेची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमातून महिलांना केवळ रोजगारच नव्हे तर उत्पादन कौशल्य, आर्थिक साक्षरता, डिजिटल नोंद ठेव तसेच उद्योजकतेचं प्रशिक्षण दिलं जातं. परिणामी या महिला आज आपल्या कुटुंबाच्या आर्थिक निर्णयामध्ये आत्मविश्वासाने सहभागी होत आहेत. वर्धापन दिनानिमित्त मासिक पाळी विषयक आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या 25 पिरियड सखी महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. या महिलांनी जालना जिल्ह्यात मासिक पाळीवरील गैरसमज दूर करण्यासाठी आणि शाश्वत पद्धती स्वीकारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पॅड उत्पन्न युनिटच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त एकत्र आलो आहोत. माझ्यातर्फे या प्रकल्पास खूप खूप शुभेच्छा. युनिटच्या पुढील वाटचालीकरता महानगरपालिकेकडून जे नाही सहकार्य करणे अशक्य आहे असे महानगरपालिका करणार आहे. अशा मी या प्रसंगी ग्वाही देते. पुन्हा एकदा सर्वांचं वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचे आभार आहे. आभार यासाठी की त्यांचा अमूल्य वेळ काढून या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या आपल्या सेलिब्रेशनमध्ये त्यांनी स्वतः इथे हजेरी लावलेली आहे. यावरूनच आपल्याला समजतं की इकडे चाललेल्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना किती इंटरेस्ट आहे आणि ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन किंवा स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट करू इच्छितात. सो तुमचं स्वागत आणि आभार. त्याचबरोबर इथे बसलेल्या सगळ्या महिला, पिरियड सखी, आमच्या पत्रकार भरत मानकर यांना केलेल्या शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात अखेर आज कदीम जालना पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालन्यात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हा पहिलाच गुन्हा दाखल झालाय. संपादक भरत मानकर यांच्या फिर्यादीवरून कंत्राटदार बांगड यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना शहरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागात कामाची माहिती घेण्यासाठी गेले असताना कंत्राटदार बांगड यांनी पत्रकार भरत मानकर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात भरत मानकर यांनी रितसर तक्रार केली होती. मात्र पोलीस हात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. जालन्यातील सर्व पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेत आज जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कदीम जालना पोलिसांना आंदोलनाचा इशारा दिला होता. हा इशारा देताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज कदीम जालना पोलीस ठाण्यात पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत अखेर कंत्राटदार बांगड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. भरत मानकर यांच्या फिर्यादीवरून पत्रकार संरक्षण अंतर्गत अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मित्रांचे सर्वप्रथम आभार, कारण सगळ्यांनी सकाळी 10 वाजेपासून वेळात वेळ काढून या गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ दिला. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचे व प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र याचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके आणि इंडियन जर्नलिस्ट
असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमिर खान आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अभय भैया यादव या सगळ्यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा गुन्हा नोंदवलेला आहे. या गुन्हा नोंदवण्यामुळे आज एक मेसेज गावामध्ये असा जाणार आहे की पत्रकाराबद्दल कोणी भ्रशब्द काढू नये आणि काढण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने पुन्हा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची